गेले 2 महिने बंद असलेली मासेमारी आता 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। रत्नागिरी मिरकरवाडा बंदरात विसावलेल्या बोटी पुन्हा मासेमारी करण्यासाठी सज्ज झालेल्या पाहायला मिळतात। सध्या पहिल्याच दिवशी मिरकरवाडा जेटीवरून 8 ते 10 बोटी समुद्रात जाणार असून समुद्र शांत असून मासेमारीचा रिपोर्टही चांगला मिळेल असे मासेमारी करणाऱ्या बांधवांचे म्हणणे आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर मोरे यांनी। 1 ऑगस्टची काय नेमकी तयारी चालू आहे? 1 ऑगस्टपासून जाऊन 5-6 बोटी जातील आणि आता तयारी चालू आहे। 1 ऑगस्टपासून जाईल। पण बोटीची नेमकी आता काय कामं चालू आहेत तुमची? आता सगळी तयारी चालू आहे। आता सगळा बर्फ येणार उद्या आणि 1 तारखेपासून जाणार। तर किती बोटी बाहेर पडतील 1 ऑगस्टला? 1 ऑगस्टला 7 बोटी जातील। हां, आणि आता तुमच्या बोटीमध्ये आता तुम्ही जे काय करताय छोटी मोठी कामंही कुठल्या स्वरूपाची करताय? हे सगळे आता सगळा तयारी करूची आहे। जाळे बिले बसवायचे आहेत आणि सगळा जुना सामान आहे काढतो, आता नवीन टाकतोय। सुमारे 60 दिवसाच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीतील जिल्ह्यातील एक महत्त्वाचं मिरकरवाडा बंदरातील ही जेटी आता गजबजू लागली आहे। 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी बंदी कालावधी शासनाने जाहीर केला। त्या दरम्यानच्या काळामध्ये ह्या जेटीवरती नीरव शांतता होती। पण आता 1 ऑगस्टपासून पुन्हा मच्छीमारीसाठी बाहेर पडणार आहेत आणि फिशिंगच्या माध्यमातून ते आता पुन्हा समुद्राकडे झेप घेणार आहेत। आज आपण या ठिकाणी मिरकरवाडा जेटीवर पाहतोय की लगबग कशा पद्धतीने चालू आहे की 1 ऑगस्टला आपली कमाई देणारी ही जणू देवताच आज समुद्रात जाणार आहे आणि त्या माध्यमातून त्या बोटीची तात्पुरती किरकोळ डागडुजी करण्यात हे मच्छीमार बांधव या ठिकाणी आपल्या कामात गर्क आहेत। सुमारे कोट्यवधी रुपयाची उलाढाल करणारे हे मिरकरवाडा बंदर एक पूर्ण जिल्ह्याचं नव्हे किंबहुना महाराष्ट्राचं एक आदर्श आहे। जेणेकरून मच्छीमारीचा ज्यावेळेला विषय निघतो त्या मिरकरवाडा बंदराचं नाव अगत्याने घेतलं जातं आणि त्याच मिरकरवाडा बंदरात आता पुन्हा 2 महिन्यानंतर म्हणजे 1 ऑगस्टपासून पुन्हा या जेटीवरती लगबग दिसणार आहेत। मच्छीमारांची धावपळ दिसणार आहे। चढ उतार मालाची मच्छीची नेआण करणारी वाहनं दिसणार आहेत। डिश माशांचे भरलेल्या पेट्या दुसरीकडे नेतानाची गडबड दिसणार आहे। असं सगळं सारं येत्या 1 ऑगस्टपासून या बंदरावरती या किंबहुना जेटीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरेसह दीपक मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।